नमस्कार मंडळी, कशी काय मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीज आणि व्लॉगमध्ये। तर चला आज परत तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आले। तो म्हणजे आता दिवाळीचे दिवस सुरू आहेत आणि सगळ्यांच्या घरी बनले जाणारे म्हणजेच दिवाळीचे पदार्थ। तर त्यातलाच आज आपण मस्त असा एक दिवाळीच्या फराळाचा मधला पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे चपट्या पोह्यांचा चिवडा। तर बघा चिवडा आपला कसला भारी झालाय, तुम्हाला इथे बघूनच समजत असेल। आणि आवाज बघा किती चुरचुर आवाज येतोय, म्हणजेच आपला चिवडा एकदम कुरकुरीत असला झालेला आहे। बघा हातावर जरी तो चुरमुरला तरी मस्त असा त्याचा भुगाच होतो। तर आमचा तर चिवडा खाण्याची सुरुवात झाली। तर हा चिवडा चुरचुरीत होण्यासाठी काय करायचं तर ते आज पाहणार आहोत। चला मग वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चपटा पोह्यांचा चिवडा करण्यासाठी त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे असे पोहे चपटे बघा। तर असे भेटतात आपल्या दुकानामध्ये। तर तो मी घेतलाय अर्धा किलो। तर चला मग सुरुवात करूया। तर आपण जे पोहे घेतलेत ते आपण सुरुवातीला चाळून घेणार आहोत, कारण त्याच्यात छोटे छोटे अशी घाण असते किंवा चुरा असतो पोह्यांचा, त्याच्यामुळे शक्यतो करून जमेल असं चाळूनच घ्यायचं पोहे हे। तर मस्तपैकी आता सगळे पोहे हे चाळून घेणार आहे। तर बघा चाळल्यानंतर तुम्हाला खाली घाण दिसते का, तर अशी घाण पडते, त्याच्यामुळे चाळून हे घ्यायचेच पोहे। तर बघा अशा पद्धतीने हे सगळे पोहे मी चाळून घेतलेले आहेत। तर बघा आपले हे चपटे पोहे मस्त स्वच्छ असे झालेत का नाही। मग आता हे कसे करायचे तर ते बघूया। तर चपटे पोह्यांचा चिवडा करण्याच्या अगोदर आपण पूर्वतयारी कशी करायची। तर बघा मी कोथिंबीर चिरून घेतले, कढीपत्ता आणि लसूण बघा कसा ठेचून घेतला, अख्खा ठेचून घेतलाय मी, काही सोललेला वगैरे नाही। आणि हिरव्या मिरच्या इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 1 वाटी डाळ, 1 वाटी शेंगदाणं आणि 1 वाटी इतकं पातळ चिरलेलं खोबरं आहे। तर खोबरं बघा किती पातळ चिरले। आपण बटाटे ज्या खिसणीने चिप्स पाडतो त्या खिसणीने मी ह्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत। तर ह्याच्यात तुम्ही कमी जास्त काही करू शकता, तुमच्या आवडीनुसार। ह्याच्यात जास्त घालायचं तर जास्त घालू शकता, कमी घालू शकता। तर काजू आहेत, मनुके आहेत, हे तुम्हाला ॲड करायचे असले तर करू शकता, पण मी ॲड करणार नाही, कारण आमच्यामध्ये पोहे खायला घेतले ना तर ते साईडला काढून ठेवतात, म्हणून मी ह्या एवढ्या साहित्यातच मस्तपैकी चपट्या पोह्यांचा चिवडा करणार आहे। तर चला मग चिवडा करायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मोठं भांडं मी गॅसवरती ठेवले तापायला, मगच आपले चपटे पोहे जे आहेत ते घालून घ्यायचे। चपटे पोह्यांचा चिवडा करण्याच्या अगोदर आपल्याला हे पोहे ना भाजून घ्यायला लागतात, त्याच्यामुळे ते चुरचुरीत होतात। आता चुरचुरीत होण्यासाठी काय काय करायचं ते मी तुम्हाला सर्वात शेवटी तरी सांगणारच आहे, पण जेव्हा जेव्हा मी सांगते ते लक्षात घ्या, म्हणजे तुमचीसुद्धा एकदम परफेक्ट असा चपट्या पोह्यांचा चिवडा होईल। तर बघा आपल्याला हे पोहे ना एवढे छान भाजून घ्यायचे आहेत ना, आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा आणि कमी करायचा। तर छान असे चुरचुर होईपर्यंत आपल्याला पोहे सुरुवातीला भाजायचे आहेत, तेल वगैरे अजिबात नाही घालायचं, हे छान असेच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। जोपर्यंत ते पोहे हातावर चेक करून बघायचं, लगेच त्याचा भुगा होत नाही चुरा, तोपर्यंत हे असे हलवतच राहायचं। तर बघा असं घ्यायचं आणि चुरा करायचं, पूर्ण त्याचा चुरा झाला की समजायचं हे आपले पोहे छान भाजलेले आहेत। तर बघा असं हातात घेतलं का लगेच चुरा झाला पाहिजे। आता हे मी खाली दुसऱ्या भांड्यामध्ये परातीमध्ये काढून घेते आणि मग आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया। तर चिवडा बनवण्यासाठी सुरुवातीला भांडं हे आपल्याला मोठं ठेवायचं आहे। काही जण काय करतात, फोडणी करतात आणि मग त्या चिवड्यावरती टाकून घेतात, आपल्याला असं करायचं नाही। चिवडा त्या फोडणीवरती हलवायचा आहे म्हणून असं मोठं भांडं घ्यायचं। तर त्यासाठी मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं तेल घालून घेतलं, आपण जे खाण्याचं तेल आहे ते। आणि नंतर तेल तापल्यानंतर 1 वाटी आपण शेंगदाणे घेतले होते ते घालून घ्यायचं। आता तुम्हाला इथं मी जे प्रमाण घेतलंय ना ते तुम्ही तसंच घेतलात तर ह्यात नाही काही कमी होणार, नाही काही जास्त होणार, असा परफेक्ट चिवडा होईल। किंवा तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणखी थोडेसे वाढवले तरी चालेल। तर मी ते अर्धा किलो पोह्यांचा चपट्या पोह्यांचा चिवडा करणार आहे, त्याच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे आपल्याला चांगले बारीक गॅसवरती तळून घ्यायचे। चांगलं त्याच्या वरचं ना तडतड असं झालं पाहिजे आणि वरची साल आहे ती आपोआप निघाली पाहिजे इतपत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत, मी काढून घेतलेत। आता याच्यामध्ये मी घातलेत ते म्हणजे डाळ, काही जण डाळ म्हणतात, काही जण फुटाणे म्हणतात, तर आम्ही डाळ ग असं म्हणतो। तर ते मी 1 वाटीत घालून घेतलेत। आता ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे चांगले। आता ते सुद्धा चांगले तळलेत, जास्त ह्याला तळायला वेळ लागत नाही कारण ते अगोदरच भाजलेले असतात। तर छान असे ते सुद्धा तळून घेतले। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे खोबरं। तर खोबरं सुद्धा आपण चांगले भाजून घेणार आहोत। खोबरं कच्चं ठेवायचं नाही, खोबरं कच्चं ठेवलं ना तर नरम होतं आणि चिवडासुद्धा नरम होतो। खोबरं चांगलं भाजायचं आपल्याला कडक, जेणेकरून छान आपल्याला चिवडा खाताना लागेल। आणि आपल्याला करपवायचं सुद्धा नाही, जास्त काळं करायचं नाही, नाहीतर असं कडवाट असं खोबरं लागतं। तर बघा खोबऱ्याला कलर कसला मस्त आलाय, सोनेरी चांगला कलर आलाय, म्हणजे काळे सुद्धा खोबरं होऊ दिलं नाही आणि कच्चे सुद्धा काढलेलं नाही। आता खोबरं सुद्धा तळून काढलं
आता सगळे मी जिन्नस तळलेले ना असे पोह्यावरती घालून घेत होते बघा, मस्तपैकी पोह्यांवरती असं सगळं घालून घेतलं आहे. आत्ता आपण करणार आहोत ती म्हणजे फोडणी. तर चला मस्तपैकी फोडणी करूया. तर तेल माझं अगोदरचंच आहे, म्हणजे ते कडकडीत गरमसुद्धा आहे आपलं, तर त्याच्यातच आपण फोडणी करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 1.5 चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे, तुम्ही नसाल जिरे घालत नाही घातले तरी चालेल. हे चांगले फ्राय झाल्यानंतर आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता. आणि कुठलीही वस्तू ना ह्याच्यामध्ये सुकी घालायची, म्हणजे कढीपत्तासुद्धा ओला घालायचा नाही किंवा कोथिंबीरसुद्धा ओली घालायची नाही, सुकेच आपल्याला हवेत. धुवून तुम्ही सुकून घेतलात तरी चालेल, मी धुवून अगोदरच हे सुकायला ठेवले होते. मिरच्यासुद्धा धुवून पुसून मगच बारीक चिरल्यात. तर कढीपत्ता आपला चांगला तडतडल्यानंतर लसूण घातला आणि नंतर बारीक चिरलेल्या आपण मिरच्या घातल्या. तर मिरच्या तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा तिखट आवडत असतील तर मिरच्या जास्त वाढवला तरी चालेल, पण ह्या तिखट मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी कमी वापरल्यात. तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. तर इथं मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तुम्ही जर नसल घालत नाही घातली तरी चालेल, पण मी कोथिंबीर घातल्याने छान चिवडा होतो आपला. नंतर घातले ती म्हणजे हळद. तर हळद इथे अर्धा चमचला थोडीशी जास्त इतकी मी हळद घातलेली आहे. तर हळदसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. हळद चांगली परतल्यानंतर आपल्याला घालायचं याच्यामध्ये मीठ. तर मीठ इथं मी अर्धा चमच 2 वेळा घातला, म्हणजे 1 चमचा इतका आहे. तर मीठ हे तेलामध्ये घालायचं जेणेकरून चिवड्याला हे नंतर सगळीकडे लागतं. तर हे चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर जे आपण चपटे पोहे भाजून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये सगळे भाजलेले जिन्नस घातले होते ते सगळे आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. बघा आपण मोठं भांडं घेतल्यामुळे व्यवस्थित कसं सगळं मिक्स करायला येतं, आरामात सगळं व्यवस्थित असं मिक्स करायला येतं. तर बघा छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पोहेला लागेल. आणि बघा तुम्हाला जे सांगितलं होतं ते प्रमाण ठेवा, म्हणजे अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडंसं वाढवा, पण जसं सांगितलंय तसं तुम्हाला अर्धा किलोचा चिवडा परफेक्ट होतो. म्हणजे ह्याच्यात काहीच कमी किंवा जास्त असं अजिबात झालेलं नाही. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा हा चपट्या पोह्यांचा चिवडा खूप आवडेल. तर बघा सगळं मी मिक्स झाल्यानंतर इथं 200 ग्रॅम ती घातले म्हणजे बारीक शेव. तर ह्या चिवड्यामध्ये बारीक शेव ही खूप छान लागते. तुम्ही कधी घातला नसाल तर नक्की एकदा घालून बघा. आणि शेव घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. शेव ही आपल्याला शेवटलाच घालायची, कारण ती अगोदरच भाजलेली छान असते म्हणजे तळलेली, त्यामुळे ती शेवटला घालायची. शेव घातल्यानंतर सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मी आणखीन 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवर छान हा चिवडा भाजून घेतला. आणि बघा हातावर चेक केला, एकदम कुरकुरीत आणि चुरचुरीत असा झाला आहे. तर आता आपल्याला शेवटला घालायचे ते म्हणजे पिठी साखर. तर ह्याने आपल्या चिवड्याची चव जास्त वाढेल. आणि आपल्याला गॅस करायचा आता बंद. आणि आता आपण पिठी साखर घातली ती मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. तर काही जण काय करतात, पोहे भाजले ना नंतर फोडणी करतात आणि त्याच्यावरती घालतात आणि मिक्स करतात. फोडणी घातल्यानंतर तो चुरचुरीत होईपर्यंत भाजलाच नाही तर तो कसं चुरचुरीत आणि कुरकुरीत संपेपर्यंत राहणार नाही राहणार ना. तर त्यामुळे चिवडा सुरुवातीला सुद्धा आपण चपटे पोहे भाजून घेतलेत आणि शेवटला सुद्धा आपण जेव्हा फोडणी करतो तेव्हा हे पोहे घातल्यानंतर तेच तेव्हासुद्धा हे चांगले भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे गॅस हा कमी करून. इथं सगळ्या मी टिप्स तुम्हाला सांगितल्यात. तर त्यामुळे तुमचा आता कधीच चिवडा हा नरम होणार नाही, संपेपर्यंत असा चुरचुरीत राहील. आणि आवाज तर तुम्ही बघितलाच असेल, एकदम कुरकुरीत आणि चुरचुरीत असा चपटा पोह्यांचा चिवडा आपला खाण्यासाठी तयार आहे. असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला मग परत भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.